बबनराव तुमची वेळ आली माझेवा गॅस पाहिलं बबनराव राजकारण पाहिलं सगळ्या गोष्टी पाहिल्या आता पुढं करा आता राहिलं मग तुमचं काय बबनरावचं काय बबनराव काय सांगितलं नाही त्याच्या अगोदर सांगितलं काय मला पण झालं तुम्ही किती विधानसभा लढले किती विधानसभा झाल्या तुमच्या 8 विधानसभा लढले बबनराव एक निवडणूक म्हणजे एक बाळांपण पण टाकानी पडला बबनराव सही सलामत पास बरोबर ना आता राहिला प्रश्न हे वयच आहे खासदारकीचं मला वयाच्या 45व्या वर्षी खासदार केलं माझ्या मनाचे वृत्त होते या प्रमोदजीने म्हणलं मला आमदार व्हायचं मला खासदार नाही व्हायचं तेवढं तू कोण चालणार आहे मला आमदार खासदार वगैरे काय म्हणावर आहे तर खासदार व्हाय उभं राहिलो तसा बबनराव परभणी ओपन आहे निवडणुका लय लांब नाहीये 1.5 वर्ष संपलंय आणि 6 महिने अगोदर निवडणुका होणार आहे म्हणजे राहिली किती 3 वर्ष मी तुम्हाला खात्रीनं सांगतो तुमच्या शब्द देतो की बबनरावच्या पाठीमागं मी 100% काही संबंधित त्यांच्या बाजूला नाही राहायचं मला जे नसतील ते बी आमचे सगळे एकत्र करू आम्ही आणि सांगू आता बबनरावनं घोषणा केली पण मला भीती एक वाटते बबनराव आता हरी म्हणून मी निवडणुकीला टाळण्याची घोषणा केली तिथे पार्टीला राज्यपाल तुला द्यायला राज्यपाल झालं आमचं ध्यान भाव काही सांगता येत नाही हरी बोला फोन आला प्रधानमंत्र्याचा हरी भाऊ क्या चल रहा है त्याच्यामुळे मलाही आनंद वाटला मी पण म्हणालो खुश आहे की जे काय आमच्या तिकडं बोलणं वाटणे पण जवळ बसत नव्हतं तर आम्ही दोघांना कोणालाही कधी घातलं नाही बरं काम मांडलेली आहे कधी कधी काय आता 2 जणांची भांडणं निघत तिसरा पण दलाला समजले आमच्यामध्ये असा कोणी नव्हता आम्ही दोघंच बसलो दोघांना चर्चा केली आणि दोघांनी हा वाद मिटवला आणि आता इथून पुढं भरपूर ज्यांना किल्ला सारा असो जो कोणता पार्टीचा निर्णय होईल तो आम्ही सगळे एकत्र एवढ्या उत्साहानं या ठिकाणी